सध्या पैठण नगरपालिकेची जी निवडणूक सुरू आहे त्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची व मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पैठण भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे। लोळगे साहेब, आपला उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत आणि अनेक नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत अनेक उमेदवार। तर काय परिस्थिती आपल्या पक्षाची सध्या? एकंदरीतच आपण बघितलं की शहरात आम्ही जेवढे उमेदवार केलेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत, चांगल्या दर्जाचे उमेदवार आहे। त्यांचं सामान्य जनतेशी नाळ आहे, प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि जनतेपर्यंत ते सर्वजण पोहोचलेले आहेत। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझी पत्नी आहे आणि त्याच्यासोबत आम्ही नगरसेवक उभे केले। तर असे सर्व उमेदवार हे अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि 100% सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही दिलेले निवडून येणार आहेत। साहेब, आपण नगराध्यक्ष म्हणून आपली पत्नी मोहिनीताई लोळगे या निवडणूक लढवत आहेत आणि निवडणूक लढवत असताना हा आपला चेहरा हा निवडणुकीत असणार आहे आणि जेव्हा आपला चेहरा असणार आहे ना, तर आपण नगराध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे, बरोबर? आणि सध्या जे नागरिक आहे, जे मतदार आहे, आपण जे 5 वर्ष जे काम केलेलं आहे ना त्याचं मूल्यमापन करत आहे आणि मूल्यमापन करत असताना काही सकारात्मक गोष्टी समोर आलेल्या आहे आणि काही नकारात्मक गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर आपली यावर काय प्रतिक्रिया असणार आहे? तर आम्ही आपल्याला काही सकारात्मक प्रश्न विचारणार आहे आणि काही नकारात्मक प्रश्न विचारणार आहे। पण यापूर्वी एक महत्वाचा प्रश्न जो मागच्या 2 ते 3 दिवसापासून समोर आलेला आहे, तो म्हणजे नागरिकांमध्ये, पैठणकरांमध्ये एक दबक्या आवाजात अशी चर्चा आहे का ये अंदर की बात है, भुमरे साहब सूरज के साथ है। यामध्ये किती तथ्य आहे? नाही, आता तो विषय कसा आहे तो आम्हाला सार्वजनिक दृष्ट्या सांगता येणार नाही, परंतु जनतेला कळेल निकाल ज्या दिवशी येईल त्यावेळेला। म्हणजे भुमरे साहब अंदर से सूरज के साथ है। मी कसं सांगणार ते? आता तुम्हाला जनतेला मतदानातून कळेल आता कोण कोणासोबत आहे। बरं, ठीक। तर आता आपण आपला पहिला जो सकारात्मक चर्चा आहे, आपण जे काम केलेलं आहे याबद्दल, जे पहिला जो सकारात्मक आहे का आपण नगराध्यक्ष असताना पैठणमध्ये पहिल्यांदाच प्रधानमंत्री घरकुल योजना राबवली। जवळपास पहिल्या टप्प्यात मला वाटतं 700 आणि दुसऱ्या टप्प्यात 400 असे जवळपास 1100-1200 घरं आपण मंजूर केली। तर नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे का जर सूरज लोळगे किंवा भाजपचा उमेदवार जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आला तर पैठणमध्ये ही योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आणि विशेष म्हणजे ज्या लोकांकडे जमीन नाहीये, म्हणजे जागा नाहीये, त्यांच्यासाठी ही योजना राबविली जाणार अशी अपेक्षा पैठणकर नागरिक करत आहेत। तर आपण बघितलं की मागच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, ज्या वेळेला मी नगराध्यक्ष झालो, त्यांचा सत्तामध्ये असताना त्यांचा आम्हाला फक्त 2 वर्षाचा कार्यकाळ मिळाला। त्यानंतर सत्ता पालट झाली आणि 2 वर्ष कोरोनामध्ये गेले। असा सोपा हिशोब माझ्या कार्यकाळातला आपल्याला बघायला मिळाला आणि त्या पहिल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सहकार्य केलं त्यामध्ये आपण बघितलं की प्रधानमंत्री आवास योजना हा प्रकल्प सर्वसामान्य लोकांचे घरकुलचे प्रकल्प, घराचे स्वप्न साकार व्हावं यासाठी आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि सरसगट जे लाभार्थी पात्र आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती आम्ही पैसे टाकण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये देखील आता जवळपास 2000 घरकुलांचा प्रकल्प हा प्रलंबित आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनता जी आहे त्यांचा जो हक्काचा स्वप्नाचा घर आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ते 100% आम्ही पूर्ण करणार आहे। त्यामध्ये मागच्या काळामध्ये देखील ज्यांच्याकडे जागा नाही अशा लोकांसाठी जागेचा आम्ही बऱ्यापैकी शोध घेतला होता आणि तो शोध आम्ही ते शोधाच्या अंतापर्यंत आलो होतो, परंतु त्यावेळेला एक फंडिंगची थोडीशी कमतरता होती, आमच्याकडे निधी नव्हता, सरकार नसताना, तर त्यामुळे हा प्रकल्प रखडला। आता भविष्यामध्ये आपलं सरकार आहे, 5 वर्ष देवेंद्रजीची एक हाती सत्ता आहे, तेच मुख्यमंत्री असणार आहे, या बाबतीत कोणालाही दुमत नाही आणि असं असताना शासनाकडनं आम्हाला मोठ्या प्रमाणावर निधी येईल आणि आम्ही सर्वसामान्य लोकांचे, गोरगरीब लोकांचे जे काही हक्काचे स्वप्नाचे घर आहे ते साकार करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता नकारात्मक चर्चा अशी आहे का आपला कार्यकाळ नगराध्यक्षपदाचा 2021 मध्ये समाप्त झाला, बरोबर? त्यानंतर प्रशासक राज झाला पैठण नगरपालिकेवर आणि पैठण नगरपालिकेची दुरावस्था व्हायला त्या दिवसापासून, म्हणजे या दिवसापासून आपलं नगराध्यक्षपद संपलं कार्यकाळ, त्या दिवसापासून सुरुवात झाली। तर नागरिकांमध्ये अशी नकारात्मक चर्चा आहे का बाबा सूरज लोळगे यांनी जर प्रशासक आहे त्याच्यावर जर नजर ठेवली असती, त्याच्यावर काही अंकुश लावण्याचा प्रयत्न केला असता तर आज जी पैठण शहराची जी बकाल अवस्था झालेली आहे ती झाली नसती, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे, नकारात्मक चर्चा। आणि आपण बघितलं
की जोपर्यंत मी नगराध्यक्ष होतो तोपर्यंत सर्व मीडिया असेल, सगळे काही जे काही मीडिया असेल, तर हे मला केलेल्या कामाचं चांगल्यापैकी कव्हरेज देत असतात. आता मी ज्यावेळेला नगराध्यक्ष नाही, म्हणजे मी त्या ठिकाणी मला कुठले अधिकार नसायचे की मी एखादं रस्त्याचं काम मंजूर करा किंवा एखादं काम मंजूर करा. तर हे काम जोपर्यंत माझ्या हातात चार्ज होता तोपर्यंत मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या केलेल्या कामाची आपल्या सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचे. तर त्यानंतर जोपर्यंत माझ्या हातात कार्यकाळ होता तोपर्यंत आपण चांगला कव्हरेज दिला, परंतु नंतर काम तर चालू होते, परंतु फंडिंगचे अधिकार हे थोडे ना आमच्या हातात असायचे. त्यामुळे त्या मीडिया कव्हरेज आमचं त्या ठिकाणी कमी पडलं. काम तर लोकांचे, सामान्य लोकांचे काम काय असायचे, मीटर गटर वॉटरचे, लोकांचे नाले सफाई झाले नाही तर आम्ही त्यांना कामाला त्या ठिकाणी मदत करायचो. कोणाचे नामांतरचे काम आहे, कोणाचे डेथ सर्टिफिकेटचे, बर्थ सर्टिफिकेटचे जे काही काम आहे ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलं. आता डेथ सर्टिफिकेटला आम्ही पेपरला थोडी बातमी देणार की मी अमुक व्यक्तींचं डेथ सर्टिफिकेट काढून दिलं. म्हणजे लोकांसमोर जी शहराची बकाल अवस्था झाली ना, ती रोखण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं नाहीत, ही लोकांची आपल्याबद्दल तक्रार आहे. नाही, आता ते लोकांची तक्रार 100% मला मान्य आहे, परंतु रस्त्यावर उतरण्यापेक्षा जर का आपले काम फोनवर होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना रस्त्यावर उतरायची गरजच काय आहे. आणि मधल्या काळामध्ये आपण बघितलं की आपण शहरासाठी एक कुठला तरी प्रकल्प असावं यासाठी माझे सातत्यानं प्रयत्न चालू होते आणि त्याच माध्यमातून शहरामध्ये कॉलेज आणायचा मी प्रयत्न केला. त्यामागे 2-3 वर्ष माझे गेलेत आणि त्याच्यामुळं मला ते सगळं यशस्वी करण्यासाठी खूप अपार मेहनत लागली आणि ते परमेश्वराच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने सक्सेस राहिले. बरं, आता कॉलेजचा आपण विषय काढला तर ते आमचा जो आपल्याबद्दल जी सकारात्मक चर्चा आहे ना शहरात, तर याच विषयावर आपला तो प्रश्न आहे. प्रश्न असा आहे का आतापर्यंत पैठणमध्ये खूप मोठमोठे राजकारणी होऊन गेले, मात्र एकाही राजकारण्याला जे जमलं नाही ते सूरज लोळगे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात करून दाखवलं. ते म्हणजे त्यांनी पैठणमध्ये मेडिकल कॉलेज आणलं. आणि आता पैठणकरांमध्ये अशी चर्चा आहे अध्यक्ष साहेब का जर भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर निवडून आला तर पैठणमध्ये सूरज लोळगे हे आणखीन मोठमोठे शैक्षणिक संस्था आणण्याचा प्रयत्न करतील. तर सूरज लोळगे प्रयत्न करतील का हे मोठमोठे? 100% आपण बघा कसं आहे, एखाद्या व्यक्तीकडे व्हिजन असलं पाहिजे आणि मला शहराचा जो काही भाग आहे या सर्व लोकांच्या नीड्स काय, म्हणजे लोकांना पाहिजे काय, खऱ्या अर्थानं लोकांच्या गरजा काय हे आपण समजल्या पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या आपलं पैठण शहर हे खूप अतिशय मागासलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय भर घालता येईल हे माझं सातत्यानं त्या ठिकाणी स्वप्न राहायचं. आणि त्यातलं सर्वोच्च स्वप्न जे होतं ते कदाचित मला असं वाटलंही नव्हतं मी पूर्ण करू शकतो, परंतु परमेश्वराचा आशीर्वाद आणि जनतेची साथ आणि सर्व नेते मंडळींची आम्हाला साथ त्या ठिकाणी लाभली. दानवे साहेबांची साथ लागली, सर्वच नेते मंडळींची साथ लागली आणि त्यामुळे सगळं विजन माझं खऱ्या अर्थानं सत्यामध्ये या ठिकाणी उतरलं. बरं, आता जे पैठणकरांचे व्यापारी आहे त्यामध्ये एका विषयावरून खूप दहशत आहे आणि या दहशतीविषयी आपण या चर्चाही केलेली आहे. तर दहशत अशी आहे का बाबा पैठणमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जाणार आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढलं जाणार. याविषयी आम्ही आपल्याशी चर्चा केली होती तेव्हा आपण सांगितलं होतं असं काही घडणार नाही, बरोबर आपण सांगितलं होतं. तर आता जर आपण नगराध्यक्ष म्हणून किंवा आपला जो पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला तर आपण व्यापाऱ्यांना अशी शाश्वती द्याल का अतिक्रमणासारखी अन्यायकारक अशी कोणतीही कारवाई होणार नाही? नाही, हे बघा, मी त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे बाईट घ्यायला आले होते त्यावेळेला मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केलं होतं. एक फेक नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवला व्यापारी, अरे सर्वसामान्य गोरगरीब व्यापाऱ्यांमध्ये एक दहशत बसवली आणि ते अफवा तंत्र कोणी वापरलं कोणाच ठाऊक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते कोणी ठाऊक, असं त्या लोकांना माहिती आहे. परंतु असं कुठलाही प्रकार होणार नव्हता. डीपी प्लॅन एकदम सरळ सोपा विषय होता की भविष्यातलं शहर कसं असलं पाहिजे त्याची आखणी असते डीपी प्लॅन. आणि लोकांमध्ये असं पसरवलं की तुमचं घर पडणार आहे. अनेक लोकांनी बांधकाम बंद केले. मी माझ्या वार्डामध्ये फिरलो तर मला सांगितलं की भाऊ आम्ही 2 महिने झाले 3 महिने झाले बांधकाम बंद केले ते आमचं घर पडणार आहे म्हणून. लोकांनी प्रॉपर्टी विकायला काढल्या. अरे असे गोरगरिबांवरती जर का अशा अफवा तंत्रातनं जर का त्रास होत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांच्या मागं त्या नागरिकांच्या मागं माझं उभा राहणं हे माझं कर्तव्य होतं आणि मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. अशी कुठलीही कारवाई मी ठामपणे सांगतो अशी कुठलीही कारवाई सामान्य लोकांपर्यंत होणार नाही. म्हणजे सूरज लोळगे हे व्यापाऱ्यांना पैठणकरांना शाश्वती देत आहे का ते त्यांच्या पक्षाचा उमेदवार जर निवडून आला तर अतिक्रमणासारखी अन्यायकारक कारवाई पैठण शहरात होणार नाही? आता एक नकारात्मक चर्चा, सूरज लोळगे जे जर सत्तेत नसते तर ते गायब होतात, कुठं जातात? ते गायब होतं ते असं म्हणता येणार नाही. गायब असतं माझं शहर माझं घर इथं आहे. तुमच्या माहितीच तो सांगतो, ज्यावेळेला मी पैठणमध्ये लोकांचे कामं करायचे तर माझे वडील त्या ठिकाणी दुकानावर बसतात. माझ्याकडनं मी जर सापडलो नाही ते माझ्या दुकानावर जातात.
की भाऊला फोन लावा, फोन लागत नसेल तर ते माझ्याशी संपर्क करतात. जे काही काम असेल माझ्याकडून जरी झालं नसेल माझ्या वडिलांकडनं करून येतात. माझं घर इथं आहे, माझा व्यवसाय इथे आहे, माझं सर्वस्वी इथे आहे ना. माझं संभाजीनगरला एखादा फ्लॅट बी नाहीये. आणि मग असं असताना लोकांचे कामं होत नाही किंवा गायब होतात. मी सांगतो ना तुम्हाला, सोशल मीडियावर लोकांना दिसलं की लोकांना वाटतं ही इज व्हेरी ऍक्टिव्ह, आणि सोशल मीडियावर थोडंसं काय 2-4-8 दिवस पोस्ट टाकल्या नाही, अरे तो गायब झाला, अशी एकंदरीत लोकांची मानसिकता होती. मी आजही रस्त्यावरती, मी आजही लोकांच्या सेवेत आहे, आजही लोकांचे कामं करतो. ज्यांनी ज्यांनी मला संपर्क केला मी त्यांचे काम करायचा प्रयत्न करतच असतो. ते लोकांचा फक्त समज लोकांनी असं पसरवला आहे. सूरज लोळगे इज व्हेरी मच इन पैठण. ते काही गायब झालेले नाही. ठीक. आता अजून एक प्रश्न, सध्या जे निवडणूक प्रक्रिया झाली यामध्ये आपल्या जे उमेदवार नगरसेवक पदाचे त्यांचे बऱ्याच लोकांचे एबी फॉर्म उडालेत, परिणामी त्यांचे जे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. तर या प्रकरणी काही अंशी आपल्यालाही दोष देण्यात येत आहे. तर काय हा काय प्रकार आहे? कसं काय एवढे मोठे म्हणजे एवढ्या मोठ्या नॅशनल लेवल पार्टीच्या उमेदवाराचे एबी फॉर्म चुकणे म्हणजे हे किती दुर्दैवी गोष्ट आहे. अतिशय मी म्हणतो काय, आजपर्यंतच्या इतिहासात एवढा दबाव तंत्र असलेला निवडणूक निर्णय अधिकारी मी अजूनपर्यंत पाहिला नाही. माझा सरळ सरळ ह्या निवडणूक प्रक्रियेवरती आरोपच आहे की एवढी मायनर मिस्टेक, एबी फॉर्म वरती 6अ ऐवजी 6ब लिहिण्यात आलं आणि त्यांनी निर्णय दिला की 6अ एबी फॉर्म जोडला, एबी फॉर्म सोबत जोडलेला आहे. याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर असा काय दबाव होता की त्यांनी त्याचा डायरेक्ट फॉर्म बाद केला. संधी दिल्या जाते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ज्याचा फॉर्म मध्ये मायनर त्रुटी असतात, सह्या नसताना त्यांच्या लोकांना संध्याकाळी बोलून किंवा त्यांना सूचना देऊन भाऊ तुमची सही बाकी आहे एवढी सही करून द्या, सही सुद्धा घेतात. आणि मग एबी फॉर्म जोडलेला एवढा मायनर मिस्टेकवर डायरेक्ट तुम्ही रिजेक्ट करताय म्हणजे याच्या मागे दाल में कुछ काला आहे असं माझा सरळ सरळ आरोप आहे. त्यांच्यावरती कोणाचा तरी दबाव आहे. दडपणे आणि दडपणापोटी हे सर्व प्रशासन या ठिकाणी काम करत आहे, धाकापैकी सगळे काम करत आहे. शेवटचा प्रश्न, सध्या पैठण नगरपालिकेमध्ये आपला जो उमेदवार आहे नगर अध्यक्ष पदाचा तो निवडून येत आहे का? आणि आपण जेवढे उमेदवार दिलेले आहे नगरसेवक पदासाठी त्यापैकी किती नगरसेवक हे निवडून येण्याच्या पोझिशन मध्ये आहे? मागच्या वेळेला मला 8,363 मतं होती. मी जवळपास 4,000 मताने या ठिकाणी विजयी झालो. या वेळेला 8,363 पेक्षा कितीतरी जास्त मतांनी हा नगराध्यक्षपद असलेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा या ठिकाणी मतं घेणार आहेत आणि मागील वेळेपेक्षाही जास्त मताने अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार आहे आणि माझे सर्वच्या सर्व नगरसेवक या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असं मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि माझा कॉन्फिडन्स या ठिकाणी सांगतो. तर हे होते सूरजजी लोळगे, भाजप नेते. त्यांच्याविषयी ज्या सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा आहे यावर आपण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार, पैठण.